तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या जे ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आज सकाळी मी पुण्याला आलतो भाडं घेऊन, भाडं वगैरे सोडलं, आता रिटर्न निघालोय लातूरला। तर सध्या आम्ही दोघंच आहेत सध्या, हे माझा फ्रेंड अक्षय आहे। तर मित्रांनो भेटू आपण, पाहू शकता तुम्ही आम्ही चाललेलो आहे, हे रिंग रोड आहे, हे पाहू शकता। आम्ही गाडी साईडला लावून व्हिडिओ बनवत आहोत। आम्ही आता निघणार आहोत, चहा वगैरे घेतलेला आहे आम्ही। तर पाहू शकता गाडी 3च गाड्या आहेत सीएनजीच्या, आम्हाला गाडी पण गॅस भरावं लागेल गाडीमध्ये। तर आता आम्ही जवळपास आलेलो आहे आता सध्या, मला वाटतं बार्शीच्या आसपास आहे, मी असं वाटतं बार्शीच्या आसपास आलेलो आहे। तर इथून पुढं अक्षय कॅमेरा सांभाळून। तर मित्रांनो आम्ही बार्शीमध्ये आतमध्ये तर आलोय, पण आम्ही हुकलोय रस्ता रिंग रोडचा। याचा होता डावीकडे, आम्ही गेलो उजवीकडे। हे पाहू शकता तुम्ही रिंग रोड। इथं गाडी मी युटर्न परत रिटर्न घेतोय गाडी, म्हणजे समजत नाही आम्हाला पण। आता इथं पुढं तर आम्ही इथं कोणाला तर विचारेन म्हणतोय, पण कोणच नाहीये। दादा इथं आम्ही रस्ता हुकलोय, आम्ही कुठं आहोत सध्या तुम्ही आहे तिथे येडशीच्या घाटामध्ये। येडशीच्या घाटात आहेत का? तर मला सांगा, आम्हाला लातूरला जायचंय, आम्ही रस्ता हुकलोय। हा इथून तुम्हाला सांगतो, मला पण लातूरला जायचंय दादा, माझे पैसे काढून घेतलेत। होय, किंवा सोडा मला, एवढं मेहरबानी करा। हा ठीक आहे, चालेल। रस्ता दावा आपण। हे कोण आहे? यार हे कोण आहे? हे कोण आहे? अरे काय झालंय जीवनाला, काय झालंय? यार कोण आहे तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? अरे चलो, अरे नको नको, चलो नाही, आम्हाला जायचंय, आम्हाला नाही। चलो घे रे दादा, घे लवकर घे। कोण होतं रे? काय गे बा, कोण होतं? कस तरी होईल, पाणी पलीकडे पुन्हा डोकं पडेल माझं रे, लय धगधग होईल बा मला तर। कोण होते रे ते पोरं? काय रे छोरटे होते काय गे रे? गाडी थांबवतो ना, कसलो आलो तर ना, मला पण यायचे म्हणलं, गाडीत बसतो म्हणलं, नंतर दोघं तिघं जमा झाले। एक काम कर, मोबाईल काढ, आता कुणालाच विचारायचं नाही, आपण डायरेक्ट मोबाईलवर मॅप लावणे निघणे। तो ते आपली झंझट नको बाबा, आपले फोन अभी नसलं कुठं मी आले, जवळ आले, 105 काहीतरी किलोमीटर धावले। जीवात जीव राहिला नाही येड्या माझ्या, अजून धगधग होईल। 5-6 जण होत्या, ऐक ना, काहीच कळणार। नमस्कार मित्रांनो। तर मित्रांनो आम्ही सगळे सोबतच आहात, हे दावा ह्यांना मागे दावा। हाय पब्लिक, मनोरंजनासाठी हे केलेलं आहे मित्रांनो। तरी काय तुम्ही दुसरा अर्थ काढू नका या व्हिडिओ मधून, फक्त तुमच्या मनोरंजनासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी हे शूट केलेलं आहे। तर मित्रांनो तुम्ही असं अनोळखी माणसाला वगैरे थांबून गाडी विचारू नका की बाबा कुठं जायचंय, माझा रस्ता चुकले। ते लोक त्या गोष्टीचा फायदा घेत। आता जे माझ्यासोबत घडलेलं तुम्हाला दावले, कशा प्रकारे घडले, कशा प्रकारे तुमच्या सोबत पण घडू शकतंय, तुमच्या मित्रासोबत घडू शकतंय, तुमच्या फॅमिली सोबत घडू शकतंय। जर तुम्ही कुठं भविष्यात बाहेर चाललो तर माझं एकच सजेशन आहे की तुम्ही गुगल मॅपचा वापर करा जास्तीत जास्त। तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं, तुमच्या मित्रांना पण सांगा। हे आम्ही एवढे जण होतो आज व्हिडिओ मध्ये, 5-6 जण होतो आम्ही आज।
आज आम्ही खास तुमच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. तुम्ही पण बोला की रे, मी असं तुम्हाला कुठं घाटामध्ये जर गाडी अडवली तरी तुम्ही असं थांबू नका अनोळखी व्यक्तीसाठी. डायरेक्ट तुमची गाडी चल राहू द्या. थँक्यू. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असाल तर कमेंट मध्ये सांगा की बाबा तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जावा, म्हणजे आम्हाला पण थोडं हे होईल. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक द्या, सबस्क्राईब करा, घंटा वाजवा, घंटा वाजवा, ते घंटे वाजवा, ऑलवर ठेवा, म्हणजे जर आम्ही जर व्हिडिओ बनवला तर तुमच्या पोस्टर ते नक्की व्हिडिओ पोहोचल. व्हिडिओला सपोर्ट करा. थँक्यू. तर मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट, टाटा, राम राम.